सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्माशेष तेची मूर्ती सुवेश तेथे वर्ण वपू निर्दोष मिरवतशे. स्मृती तेची अवयव देखांगिक भाव तेथे लावण्याची ठेव अर्थशोभा. अष्टदश पुराणे तिचे मणिभूषणे पदवदती खेवणे प्रमयरत्नांजी. पदवंदनागर तिची रंगथिले अंबर जित साहित्यवाणे सपुर उजळाचे. देखा काव्य नटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझुनती शूद्रघटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयाचे परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माघारी. रत्ने भली जेत व्यासधिकाची मती तेची मेखडा मिरवती चौकडपणे झळगती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती तिची भुजांची आकृती म्हणून विश्वादी धरिती आयुधे हाती. तरी तर्कु तोची फरशु नीती भेदु अंकुशो वेदांत तो महारसु मोदकु मिरवे. एके हाती दंतु जो स्वभावता खंडितु तो बौद्ध मत संकेतु वार्तिकाचा. मग सहजे सत्कार वादू तो पदकर वरदू धर्मप्रतिष्ठा तो शुद्धू अभय हस्तो. देखा विवंतु सुविमळू तोची शुंडादंडू सरळू जित परमानंद केवडू महासुखाचा. तरी संवादू तोची दर्शनू जो क्षमता शुभ्रवर्णू देव उन्मेष सुष्मेक्षणू विघ्नराजू. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणस्थानी बोध मतामृतमुनी अलिसेविती. प्रमय प्रवाल सुप्रभ दैत्य तेची निकुभ सरसेपणे एकवटती भ मस्तकावरी. या परी देशोपनिषदे जिहे उदार ज्ञानमकरंदे ते कुसुमे मुगटी सुगंधे शोभती भाडी. अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तीत शब्द ब्रह्म कवळले ते मियासे गुरुकृपा नमिले आदिविज. आता अभिनवा वल्गलासिनी जे चातुर्थ कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या. मज हृदयी सद्गुरु जेने तरुलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. जैशी डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे तेथे प्रगटे महानिधी. का चिंतामणी आलिया हाती सदा विजयवृत्ती मनोरथी तैशी मी पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. म्हणून जाणतेने गुरुभजिजे तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थी जी त्रिभुवनी ती घडती समुद्र वगाहणी ना तरी अमृत रसास्वादनी रस सकड. तैसा पुडत पुडती तोची म्या अभिवादिला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो. आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उदान विवेकतरुचे. ना तरी सर्व सुखाचे आदी जे प्रमय महानिधी नाना नरस सुधाब्दे परिपूर्ण हे. की परम धाम प्रगट सर्व विद्यांचे मूळपीठ शास्त्रजाता वैसोठ अशेषाचे ना. तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे. नाना कथारूपी भारती प्रकटले असे त्रिजगती आविष्कारोणी महामती व्यासाची. म्हणून हा काव्य राहो ग्रंथ गुरुवतीचा ठाओ येथोनी रसा झाला आओ रसाळपणाचा. देवीची ऐका आणि कैक येथोनी शब्दश्री सच्चितिक आणि महाबोधी कोवडिक दुनावली. येथ चतुर्थ शहाणे झाले प्रमय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचेथ. माधुरी मधुरता शृंगारी शुरकता रूढपणे उचिता दिसले भले.
इथ काळा विदपण कळा पुण्याशी प्रतावा गळा म्हणून जन्मे ज्याचा अवलिळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतीची आगळीक गुणास गुणपणाचे बेक बहु येथे भानू तेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिशे उजडिले तैसे व्यासमती कवडिले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुल्या परी विस्तरले तैसे भारती सुरवाडिले अर्थ जात ना तरी नगरा तरी वसिजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळत सकड की प्रथम वय सकाळी लावण्याची नहाडी प्रगटी तैशी आगडी अंगणांगी ना तरी उधानी माधवी घडे ते तर वनशोभेची खाणी उघडे आदिलापासून अपाडे जियापरी नाना धनीभूत सुवर्ण जैसे नहाडिता साधारण मग अलंकारी बरवेपण निवाळू दावी तैसे व्यासोक्ती अहंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणून काय आश्रियले इतिहासी नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानिव धरुणी अंगी पुरणे व्याख्यान रूपे जगी भारत आली म्हणून महाभारती नाही ती नव्हे लोकीतीही येणे कारणे म्हणिपे पाये व्याचुष्ट जगत्रय ऐशी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नुपनाथा जन्मेजया जे अद्वितीय उत्तम पवित्रिक निरुपम परम मंगलधाम अवधारे जो आता भारत कमळ परागो गीत्याख्यो प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनेशी ना तरी शब्द ब्रह्माब्दी मतियला व्यासबुद्धी निवडले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्क कडसिले विवेके पद आले परिपाके अमोदाशी जे अपेक्षिजे विरक्ती सदानुभवी संती स्वंभावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदि वद्य त्रिजगती ते भीष्मपर्वी सांगती सांगजेल जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मशानी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेशी जैसे शारदीये चंद्रकडे माझे अमृत कनकोवडे ते विजित मन मावडे चोकरत लगे त्या परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळवा पारणे चित्त आननिया हे शब्दे विना संवादिजे इंद्रिया निनता भोगिजे बोलता अंधी झोंबिजे प्रमयाशी जैसे भ्रमर परागनेती परी कमळदळे निनती तशी परी आहे शिविती ग्रंथिये का आपला ठाऊ न सांडिता अलंगीजे चंद्र प्रकटता हा अनुराग भोगिता कुमुदिनी जाणे ऐसेने गंभीरपणे शिरावलेने अंतःकरणे कथिला तोची जाणे मानुये अहो अर्जुनाची पाती जे परिसनया योग्य होती ती कृपा करुणी संती अवधान द्यावे हे सलगिम्या म्हणितले चरणा लागुने विनविले प्रभू सकुल हृदया आपले म्हणूनिया जैसा स्वभाव मायबापाचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिक तयाचा संतोषाती जैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपला म्हणितला तरी उने सहजे उपसाहाला पार्थू काही परी अपराधत्व अनिक आहे जे मी गीतार्थ कवडूप आहे ते अवधान विनवलं आहे म्हणून या हे अनावर विचारिता वायाचे दिवसा अपनला चित्ता इरवी काय भाणतेजी खगोता शोभाथी की टिटहू चिचुवरी माप सूर्य सागरी मी नेन तू तया परी प्रवर्तित ऐका आकाश दिवसावे तरी अनेक त्याहुनी थोर होवावे म्हणून अपाड हे आगवे निर्धारिता तया गीताख्याची थोरी स्वयंशंभो विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी तेत हरू म्हणे नेनिजे देवी म्हणे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नितन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू दया निधिस्ताचा गोरू स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादिला ऐसे जे अगाध जेथे विडावती वेद तेथे अल्पमिमती मंद काय होय हे अपार कैसेने कवळावे महातेज कवडे धवळावे
गगनमुठी सुहावे मशके केवी परेथ असे एका धारू तिनेची बोलवी सधरू जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे एरमी तरी मी मूर्ख जरी झाला विवेकू तरी संत कृपा दीपकू सजोड असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिचित आहे की मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी जरी प्रगटी सिद्ध सरस्वती तरी मुकयाती भारती इत वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाये का जयाचे कामधेनु माये तयाशी प्राप्त काही आहे म्हणून मी प्रवर्तलेला आहे ग्रंथीये तरी निहते पुरते अधिकते सरते करुण घ्यावी तुमते विनवित असे आता देजव धान तुम्ही बोलविल्या मी बोलेन जैसे चेष्ट सूत्राधीन दारुयंत्र तैसे मी अनुग्रहितो साधूचा निरूपितो तो आपला अहंकार तो बलतया परे तव श्रीगुरु म्हणती राही हे तुझं बोलावे न लगे काही आता ग्रंथाची तदी जड करी वेगे या बोला निवृत्ती दासो पाहुणी परम उल्हासो मणे परिसावण्या आकाशो देवोनिया धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत स्वाह मामकाः पांडवाश्च चैव किम कुवर्त सज्जय तरी पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र असे पुसुतो म्हणे संजया सांगे मातो कुरुक्षेत्रीची जे धर्मलया म्हणे जे तेथ पांडवाणी माझे गेले असती व्याजे झुंजाचेने तरी तिही तुला वसरी काय गिजेत असे इराईरी ते जड करी कथना करी मज प्रती संजय वाच वा तु पांडवानिक न्यूढ दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंज्ञ राजा वचनं व्रजवित पश्यन्ता पाण्डुपुत्रान्ना माहार्य महन्ति महन्यूढादुपदन् पुत्रेण तव शिष्येन धीमता ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रलयी पसरले कृतार्थमुख तैसे ते घनदाट उठवले एक वाट जैसे उसळिले कडकोट धरी कवण नातरी बड वानर साधुकला प्रलय वाते पोखला सागर शोषणे उधवला अंबरासे तैसे दळ दुर्धर नानान्ही परिकर अवगमले भयासुर तिये काळी ते देखुने दुर्योधने अभिरिले कौनमाने जैसे न गगने पंचानने गजघटाते मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभार उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध निह संभवते रचिले आती बुद्धिमंते द्रुपद कुमारो जे का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी क्रूठा केला तिने हा सैन्य सिंधू पाखरीला देख देख अत्र क्षुरामहेश श्वासा भीमार्जुन समायुधे युयुधानो विराटस्य द्रुपदस्य महारथः आणि काही असाधारण जे शास्त्रश्री प्रवीण शास्त्रधर्मी निपुण विराहती जे बडे प्रौढी पारुखे भीमार्जुना सारिखे ते सांगिना कौतुके प्रसंगेचे एक युधान सुगटो आला असे विराटो महारथी श्रेष्ठो द्रुपदो वीरो दृष्टकेतु चेतानः काशीराजस्य वीर्यवान पुरोञ्जितं कृतनितं भोजश्च शव्यक्ष नरपुरः युधाम्यश्च विक्रान्त्य उत्तमाजस्य वीर्यवाण सुभद्रो द्रौपदायश्च सर्व एवं महारथाः चेकिताना दुष्टकेतु काशीराज वीरविक्रमतो उत्तमार्जानुपनातो शौर्य देख हा कुंती भोज पाये येत युधाम्य आला आहे आणि परुजिताशी राये हे सकड देख हा सुभद्रा हृदयनंदन जो अपर निवान जुनो तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनो देखे द्रोणा
अनेक हे द्रौपदी कुमार हे सकळ ही महारथी वीर मिती नेनी जे परी अपार मिनले असती अकस्माकंतु शिष्टाये ताईन बोधन द्विजोत्तम नायका मम सैन्य संज्ञार्थ विविस्मृते भवान्मे भीष्मस्य कर्णस्य कृपस्य समितिर्जयाः अश्वत्थामा विकर्णस्य सोमदत्तिस्तवे च आता आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगे जाते उद्देश एक दोन्ही जाई जती बोलोने तम्या आदि करोने मुख्य जे जे हा भीष्म गंगानंदन जो प्रताप तेजस्वी भाणो रिपुगज पंचानन कर्णावीर या एकाकाचे नि मनो व्यापारे हे विश्व होय संहारे हा कृपाचार्य पुरे एकलाचे येथ विकर्णवीर आहे हा अश्वत्थामा पैलप आहे याचा डरू सदा वाहे कृतार्थ म्हणे समीर्ती जयो सोमदत्ती अन्यस्य वहन्वाह शूर मदर्थ व्यक्त जीविताः नानाशस्त्र प्रहरणाः सर्वयुद्ध विशारदाः ऐसे अनेकही बहुत आहाती जयाचिया बळा मिते धाताही नेने जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रवतार अमृत होका जे हर्षजात येथुनी रूढ हे अप्रतिमल्य जगे पुरता प्रताप अंगे परी सर्व प्राणे मज लागी आराईले असती पतिव्रतेचे उदय जैसे पती वाचुनी न स्पर्शे मी सर्वस्व या तैसे सुबटाशे आपण आमुचिया काजाचे निपाडे देखती आपले जीवत्वे थोकडे ऐसे निरवधी चोकडे स्वभावी भक्त झुंजती कुडकर्णी जाणे जे कडे कीर्ती सजिती हे बहु असो शास्त्रनीती एकोणिया ऐसे सर्वापरी पुरते वीर दळी आमुते आता काय गणुया ते अपार हे अभयात्तं तदस्माक बल भीष्मं विराक्षितम् अर्यायं त्वमेते बल भीमां विराक्षितम् वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ जो जगजेटी जगी शुभटो तया दृढ वैपणाचा पाठो भीष्माशी पै आता याचिनी बडे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थेकुले लोकत्रय आधीच समुद्र पाये तेथे द्वडपण कवना नाही मग वडवानड तैसे याही विराजा जैसे ना तरी प्रलय वहे महावातो या दुगा जैसा सांगातो तैसा हा गगनसुतो गंगासुतो सेनापती आता येणेशी कवना भिडे हे पांडव सैन्य किरथोकडे वरची लेणी पाडे दिसत असे वरी भीमसेनो बोतो तो झाला असे शेना नातो ऐसे बोलून या मातो सांडिली तेने अयं नेपुष सर्वेषु यथा भागं वस्तिताः भीष्ममेवाभिरक्षतु भवन्ताः सर्व एव हि मग पुनरपि काय बोले सकळ सैन्यका ते म्हणितले आता दडभार आपुलेले सरशेखरा जया जिया अक्षहिनी तेने तिया आयणी वरगण कवन कवनी महारथिया तेने तिया अवारिजे भीष्मातडी राहिले आईजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दडभार आगवा साचा मचा तस्य संजयान्य हर्ष कुरुरुद्धाः पितामहाः सिंहनाद विनघोषश्च शंखदध्नो प्रतापवान या राजाच्या बोला सेनापती संतोषला मग तेने केला सिंहनाद जो गाजत असे अद्भुत दोही सैन्य हातो प्रतिध्वनीन समातुपजत असे तयाची तुलना गासवे वीरवृत्ती
ऋतृनर्तिचेने थावे दिव्य शंख भीष्मदेवे अस्पुनिला ते दोन्ही नाद मिनले तेथ त्रैलोक्य बधिरभूत झाले दैशे आकाश कापडिले तुटोनिया गडगडीत अंबर उचंबडत सागर क्षोभले चराचर कापत असे तेने महाघोष गजरे दुमदुमती गिरिकंदरे तव दडा माझी रणतुरे आस्फुरली ततं शंखश्च हे यच पनवानं खगोखा सहंसेवाभ्यान्यसशब्दस्तु मलोद्भवत उदंड सौख्य वाजते भयानके खाखाते प्रलय महाप्रलय जेथे धोकताते भिरी निशाण मांदाळ शंख कहाळ भोंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुबटाचे आवेशे भुजा त्राटिले विकनेले हाका देती जेत महामंद भद्र जाते आवरती नातीत विहाची कवण मातो काचया फेर फिटतो देणे दचकला गुतातो अंगणे घे एका वैताचे प्राण गेले चांगाचे दात बैसले विरुडाचे दादुले हिवताते ऐसा अद्भुत तुरंब बाळो एकोणी ब्रह्मा व्याकुडो देव म्हणती प्रलय काळो ओढवलाजी तथा श्रीते हर्षयुक्ते महार्ती स्वनंदने स्थितो माधवाः पांडवा चैव दिव्यशंका प्रदन्यतुः पंचजन्य हशिकेशो देवदत्त धनंजयाः रोड्योदत्नो महाशंक भीमकर्मा रूपोदराः अनंत विजय राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सदेवस्य सुघोषमणि पुष्पके ऐशे स्वर्गी मातो देखोनितो आकांतो तव पांडवदळा आतो वर्तले काही हो का निजसार विजयाचे की ते भंडार मातेजाचे जेथ गरुडाची जावण विडीजे घातले चाही की पाकाचा मेरू जैसा रहमवरो मिरवतसे तैसा तेजे कोंदडलिया दिशा जयाचेनी जेत अश्ववाहक आपण वैकुंठीचा राणा जाण तया रथाचे गुण कायवर्ण ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथी शारंगधरू अर्जुनेशी देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सार्थपण पार्थाचे करीत असे पायिक पाठीशी घातला आपण मुढा राहिला तिने पंचजन्य स्पंगहिला अवलाळी चे परितो महाघोष थोरू गर्जत असे गहिरू जैसा उदेला लोपो दिन करो नक्षत्राते तैसे तुरंबवाड भवते कौरवदळी गाजत होते ते हारपोणी नेनो केवते गेले तेथे तैसेचे देखे जिरे रिनादे अतिगजरे देवदत्त धनुधरे अस्पुंगरीला ते दोन्ही शब्द अचाट मिनले एकवट तेथे ब्रह्म कहाट आहा शतकुट हो पाहत असे तव भीमसेनो विसरनेला जैसा महाकाळ खवळला तिने पोंड स्फुंगीला महाशंख तो महाप्रलय जलधरू जैसे गडगडीत गहिरो तव अनंत विजय युधिष्ठिरो अस्फुरिंकित असे नकुळे सुघोष महादेवे मनी सहदेवे मणिपुष्पको तेने नादे अंतको गजबजला ठाके काश्यच परमे शवाशः शिखंडीश महारथः दुष्टधुम्नो विराटश सात्यकीश चा पराजिताः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते सोदृश्य महाबाहुः शंखा पृथक पृथक सघोषो धातुराष्ट्रान्ना हृदयाने व्यहयत नभस्य पृथ्वीशैव तुमोलो यनुनादयनं तेते भूमती होते अनेक द्रुपतो द्रुपदे यादिक हा काशीपतिरेक महाबाहो
तेथे अर्जुनाचा सुतो सात्यकी अपराजितो दुष्टधम्य नृपनाथो शिखंडिहण विराट आदी नृपवर जे सैनिक मुख्यवीर ती नाना शंख निरंतर स्फुर्णिले तेने महाघोष निधाते शेष कुर्म अवचिते गजभोजो निगुभाराते सांडू पाहते तेत तिन्ही लोक डळमळीत मेरू मांदार आंदोळीत समुद्र जोड उसळत कैलास वेचे पृथ्वी जोड उलतो पाहतो आकाश असे असुंडतो तेथे सडा होतो नक्षत्राचा सृष्टी गेली रे गेली देवा मुकलवादी झाली अशी एक टाळी पिटली सत्यलोकी दिशांची दिन थोकला जैसा प्रलय काळ मांडला तैसा हाकार झाला ती लोके ते देखुन आदिपुरुष विस्मितो म्हणे झने होय का अंतो मग लोपिला धुतो संभ्रमतो म्हणून विश्व साविरले एरवी युगांत होते गोडवले जे महाशंक स्फुंगिले कृष्ण दिखे तो घोष तरी उपसंहारिला परी पडिसाद होतो जाहिला तेने दडभार विद्वांसीला कौरवांचा जैसा गजघटा तो सिंहलीला विदारितो तैसा उदया ते भरितो देदितो कौरवाचिया तो गाजत जव ऐकती तव उभेची ये घालिती एकमेका ते म्हणते सावध रे सावध अथं व्यवस्थितान्य त्वाधातराष्ट्रन्न कपिध्वजा प्रवृत्ते शस्त्रसमा माते धनुरोद्यम्य पांडवा तये बळे प्रोढी पुरते महारथी वीर होते तिही पुनरपि दडाते आवरिले मग सरशेपणा उठावले दुन वटवणे उचलले तया दंडी शोभले लोकत्रय तेथे बाणवरी धनुर्धन वर्षताती निरंतर तैसे प्रलयात जलधर अनिवार्य का ते देखुन अर्जुने संतोष घेऊन मने मम न संभ्रमेशेने दिठी घालितसे तव संग्रामे सज्ज झाले सकळ कौरव देखिले तवरीला धनुर्धर उचलिले पंडुकुमरे हशिकेशं तदा वाक्य मेन्दमाह महीपते सेन हेरुभयो मध्ये रथस्थापनं निहत ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा आता झडकरी रथ केला वा नेऊने मध्ये घालावा दोही तळा एव देता क्षेह योद्ध दुकानान्यवस्थिता दाना कौर्म्याय सह योद्धव्यमस्मिन् रणस्तमुद्यमे योक्तमन्मानान्यक्षेह यतेस्त्र समागताः नतुराष्ट्रस्य दुर्वधो युद्धे न्यचेकर्वः जवते नावेक हे सकळ वीर सैनिक न्याळीना शेक झुंजते जे येत आले असिती आघवे परी कवणेशी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणनिया बहुत करुणे कौरव हे आतुर दुर्स्वप्न वाटिवा विन हाव बाधिती झुंजे झुंजाची आवडी धरती परिसंग्रामी धीरणवती हे सांगून रायापती काय संजय म्हणे संजय वाच एवं मुक्तो हशिकेश गुंडाकेशेन भारत सेनयेरुभयो मध्ये स्थापयित्वा रथोत्तमं भीष्मद्रोण प्रमुख्यतः सवेशाश्च महीक्षितामावाच पार्थ वचोमेतां समवेता न कुरुनिति तत्रान् पच्छन्तस्थान्यात् विद्रोणथ पितामहान् आचार्यमातुलात् भ्रान्त्यान् पुत्रान्यपात्रान्यसखास्तथा श्वशुरान् सुहृदयोश्चैव सेनयोरुभयोरपि तान्यानेक्ष्य शकन्त्यः सर्वबंधानावक्षितान् ऐका अर्जुना इतके बोलला तव श्रीकृष्ण रथ पेरिला
दोई सैन्या माझी केला उभा तिने, जित भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती अनेक बहुहाती, तीत स्थिर करुणिया रतो अर्जुन असे पाहतो, तो दडभार समजतो संभ्रमेशी, मग देव म्हणे देख देख, हे गोत्र गुरुअशेक, तव कृष्ण म्हणे नावेक विस्मय झाला, तो आपण पया आपण म्हणे येत काही कवन जाणे, हे म्हणे धरिले येणे परी काही आश्चर्यसे, ऐशी पुढीलसे घेतो तो सहज जाणे हृदयस्थो, परियुगा असे निवांतो ती वेळी, तव तिथ पार्थ सकळ पितृपितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता झाला, इष्टमित्र आपुले कुमारजन देखिले, हे सकळ असती आले तया माझी, सृजोजन सासरे आणि काही सखे सोयरे, कुमारपुत्र धनुधरे देखिले तिथ, जया उपकार होती केले ते आपदी जे रक्षिले, हे असो वडील कुठे आदि करुणे, ऐसे गोत्रादी दोही उदित झाले हे कडे, हे अर्जुन ते वेळी अवलोकिले, कृपया पर्याविष्टो विषेद त्रिदम ब्रिवीत, तेथ म्हणे गजगजले झाले अनेक आपसी कृपा अपजली, तिने अपमाने निघाले वीरवृत्ती, ज्या उत्तम गुणाची होती आणि गुणलावण्य आथे, तिया निकिते न साहते सुतेजपणे, नवी ये आवळीचे घरे, कामुक निज वनिता विसरे, मग पाडे विना अनसरे, ब्रह्मला जैसा ही तपोबळ वृद्धी, पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्त सिद्धी आठवेना, तैसे अर्जुना तिथे झाले, असते पुरुषत्व गेले, ते अंतकरण दिदले कारुण्येशी, दिका मंत्रज्ञ बरव जाय, तेथे का जैसा संचार होय, तैसा तो धनुधर महामोहे आकळीला, म्हणून असता धीर गेला, हृदया द्रव्य आला, जैसा चंद्रकडी शिवतला सोमकांतो, तया परी पाळतो अतिस्नेहे मोहितो, मग सखे दसे बोलतो श्रीअच्युतेशी, अर्जुन वाज अष्टमेव स्वजन क्लिष्टायुस्यो समुपवेशं, सिद्धन्ति मम गात्राणि मुख्यस्य परेशो शान्ते, यान्ते वेशं धुरस्य शरीरे मे रोमहर्षस्य जायते, गाण्डीवं संसते हस्तात्व त्वचैव परिदहते न च शुभ्मवस्थानं तु भ्रमतीवं च मे म्हणा, तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्वाघवा देखिला येथ, हे संग्रामे उचित झाले असती किर समस्त, पण आपण प्या उचित केवी होय, हेने नावेची नेनो काय, मज आपण पे सर्वदा नाही, मन बुद्धी ठाई स्थिर नव्हे, देखे देहे कापत तोंड असे करडे होत, विकळता उपजत गात्राशी, सर्वांगा कंटाळा आला अति संताप उपनला, तेथे बोमळा हात गेला गांडीवाचा, तीन धरतची निष्ठले परिनेनेची हातोणी पडिले, असे उदय असे आपिले मोहिने, जे वर्षापासून कठीण दुर्धर अतिदारुण, तयाहुणे असाधारण हे स्नेह नवल, जेने संग्रामी हिरोजिंतीला निवांतक वचना ठाव पुढीला, तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझे, जैसे भ्रमर नेदी कोंडे भलतेशे काष्ट कोरडे, परिगडिके माझी सापडे कोळीये, तेथे उत्पन्न होईल प्राणे, परी ते कमळदळ चुरून नेणे, तैसे कठीण कवळेपणे स्नेह देखा, हे आदिपुरुषाची माया ब्रह्म याही नकडे आया, म्हणून भुलवलिया एके राये संजीव म्हणे, अवधारी मज हे अर्जुना, देखोनी सकळ स्वजन विसरला अभिमान सकळ संग्रमाचा, कैसे नेनो सदयांता उपनालिये तेथे चिंता, मग म्हणे कृष्णा आता नसी जेथ,
माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा वरड, जे वदावे हे सकळ येन नावे. निमित्ताने च पंचमे विपरीताने केशव, न च श्रेयोनुपक्षामे हित्वा स्वजन माहवे. या करवा जरी वधावे तरी युधिष्ठिराधिका काण वधावे. हे राई आघवे गोत्र जामुचे, म्हणून जड हे झंझ प्रत्यया नये मज. येणे काय काज महापापे, देवा भोवतावरी पाहता येत वकट होईल झुंजता. वरी काही चुकविता लाभू आथे, तया विजयवृत्ती काहे मज सर्वता काज नाही. इथं राज्य तरी काही पाहुनिया, या सगळ्यांते वधावे मग ते भोग भोगावे. ते जळवत आगवे पाडतू म्हणे, जेणे सुखाविन होईल ते भलतैसे साहजेल. वरे जीवितही वेचवेल, याची लागे परी याशी घातू कीजे. मग आपण राज्य सुख भोगीजे, हे स्वप्नही मन माझे करू न शके. तरी आम्हा या का जन्मावे, कवना लागी जियावे. जरी वडिला का चिंतावे विरुद्ध म्हण, पुत्रा ते इच्छी कुड तयाशी काय हेची फळ. जे निधाळी जे केवळ गोत्र आपुले, हे मनीची केवी धरीजे. आपण व्रजा असे होईजे, वरी घडे तरी कीजे भले या. आम्ही जे जे जोडावे ते समजते ही भोगावे. हे जीवित ही उपकारावे काजी येच्या. आम्ही भिवंतीचे भूपाळ विभांडणी सकळ. मग संतोष विजय कुड आपुले जे, त्याची हे समस्त परी कैसे कर्म विपरीत. जे झाले असती उधंत झंझावया. अंतोरिया कुमारे सांडुनिया भंडारे, शास्त्राग्री जिहारे आरोपियोनी. ऐसे या ते कैसे निवारो, कवनावरी शस्त्र धरो. निज हृदया करू घातू केवी, हे निनेशी तू कवण. परी पैल विष्म द्रोण, जयाचे उपकार असाधारण. आम्हा बहुत येत शालक सासरे मातृड, आणि बंधुकी हे सकळ. पुत्र नातू केवळ इष्ट ही असती, अवधारी अति जवळिकेचे. हे सकळही स्वैर्यामुचे, म्हणून दोष अतिवाचे बोलताची. इत्राण्य अनंतुमिच्छामि अनंतोऽपि मधुसूदनम्, अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो कीदं मही कृते. हे वरी भलते करीतो आताची येथे मारतू. परी आपण मने घातू न चिंतावा त्रैलोक्याचे अनकडित. जरी राज्य होईल प्राप्त तरी हे अनुचित नाचरे मी. जरी आजी येथ कीजे ऐसे तरी कवनाच्या मने उरीजे. सांगो मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. निहत्व धातुराष्ट्र काकृतिह स्वा जनार्दनं, पापमेवाश्रयेदस्माः त्वेतानंतया विनाहम्. जरी वधू करी गोत्रदांचा तरी वैसोटा होणी दोषाचा. मज जोडवलाशी तू हातीचा धुरी होशी. कुडहरणी पातके ती अंगी जडते शेके. ती वेळी तो कौनिके देखावाशे. जैसा उधाना माझी अनडू, संचरला देखोनी प्रवडू. मग क्षणभरी कोकिळू स्थिर नव्हे. कान सकर्दमा सरोवर अवलोकोनी चकोर. न सेवीच अभेर करोनी निघे. तयापरी तू देवा मज झकवोनी नहेची मावा. जरी पुण्याचा बोलावा नाशी झेल, तस्मंत्राहान्वयहंतु धातुराष्ट्रान्यस्व बांधवान. स्वजनहीन कथयित्वा सुखिन्नाः स्व माधव. म्हणून मी हे न करी ये संग्रामे शस्त्र न धरी. हे किडाळ भोवती परी दिसत असे, तुझशी अंतराय होईल. मग सांग्या मुचे काय उरेल, त्याने दुःखी ये फुटेल तुझ विना कृष्णा. म्हणून कर हे वारी जाती, मग आम्ही भोग भोगी जाती. हे असो मात आवडते.
अर्जुन म्हणे इदं ते नेन हंचन्ति लोभो वहान्तचेतसा कुलक्षयकृतदोष मित्रद्रोहेश पातकं पतन्न क्षीयमानिपादन्त स्वात्रिवर्तिति कुलक्षयकृतदोष प्रबंधनिराहारणम्। हे अभिमानामध्ये भुलले जरी पाच संग्रामा आले तीही आम्हा हिता आपुले जाणवे लागे। हे ऐसे कैसे करावे जे आपले आपण मारावे जाणत जाणतेशी शेवावे काळगुट्ट। आम्ही मार्ग चालता पुढा सिंह झाला अवचिता तो तव चुकविता लागू आधी असता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा तरी तीत कवण देवा लाभू सांगे का समोर अग्नी देखोण जरी ना वचिये ओसंडोनी तरी क्षणी एका कवडवणे जाळू सके। तैसे दोष हे मृत अंगे वाजू असती पाहत हे जाणताचे केवीथ प्रवर्धावे। ऐसे पार्थ ते अवसरे म्हणे देवावधारी या कल्पशाची थोरी सांगेन तुझ कुलक्षये प्रणाशांती कुलधर्मा सनातना धर्म नष्टे कुल कृतज्ञ मदन्यो निवं व्रतुन्यो जैसे काष्टे काष्टमती जेतीत वही एक उपजे तेने काष्ट जात जाळीजे प्रज्वळली चिनी तैसा गोत्रीची परस्परे जरी वध धडे मत्सरे तरी नेने महादोषे घोरे कुळची नाशे हरोणी येणे पापे वंशज धर्म लोपे मग अधर्माची हरोपे कोळा माझे। अधन्नान् कृष्ण प्रदोषन्ते कुलश्रिया श्रीकृष्णंशो वैष्णवेय जायते वर्णसंस्काराः। ते तो सारा सारा विचारावे कवणे काय आचरावे आणि विधी निषेध आघवे पारुशुद्धी असता दीपो दवडीजे मग अंधकारी राहलीजे तरी निउपजे ची अडखळीजे जया परे तैसा पुढे कुलक्षयो होय ती वेळी तो अर्धे धर्म जाय मग आन काही आहे पापा वाचोणी जै यम नियम ठाकते तेथे इंद्रिय सरा राहटते म्हणून या विचार घडते कुळशीशी उत्तमा धर्मे संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथेच मूळ पडते जाती धर्म जैसे चोहटाचे बळे पाविजे सौरा आवडे तैसे महापापे कुडे संचरते शंकरो नरकायो कुल कुलशच पदिन्विधरो पालुप्त पिंडोदक क्रिया मग पुढा तया अशेका आणि पुढ घातका हिर हिर नरका जाण्याते देखे वंशवृद्धी समस्त यापरी होय पतित मज वाढीत स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेथ नित्यादी क्रिया ठाके आणि निमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवना तिळोदके कवना आपी तरी पितर काय करीती कैसेनी स्वर्गी वसती म्हणून तेही येते कुळापाशे जैसा नासागरी व्याळू लागे तो शिगात व्यापू वेगे तेवी ब्रह्मा कुळ आगवे विजे दोष रे तेह कुलधाना वर्ण संस्कार कैह उत्साहन्ते जाती धर्माश कुलधर्माश शाश्वता उत्साह कुलधर्मांना मनुष्याना जनार्दन नरके नियंतवासो भवति न्युषुहणुम अहोन्वतन् महापापं व्यवस्थिता वयम् इदांजा सुखलोभेन तु स्वजनं न दताः देवावधारी आणिक एक इत घडे महापातक जे संगदोषे अलौकिक भ्रंश पावे जैसा घरिया पुलाव निवसे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वलिला जाळवणे घाली तैश्या तया कुळसंगती जे जे लोक वर्तती तेही बाधा पावती निमित्ती जेने तैसे नाना दोष सकळ अर्जुन म्हणे हे कुळ
मग महाघोर केवळ निरय भोगी पडलिया ती ठाई मग कल्पांती उकलू नाही येणे हे सने पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे देवा हे विविध काळे केजे पर्यासोनी वरी रासून जे हृदय ज्याचे काय किजे अवधारी पा अपेक्षिजे राज्यसुख जया लागिते तव क्षणिक असे जाणता देख हरुणा जे हे उडील सकळ आपले वधावया दिठी सुदले सांग पा काय थे कुले घडले आम्हा यदि अहमं प्रतिकारं शस्त्रपुणयाः धातुराष्ट्रं रणे हन्तुस्मे क्षंथं भवतम् आता या परी जे ज्यावे तयापासून हे बरवे जे शास्त्र सांडून सावे बाणया ते तयावरी होय जितुके ते मरण हे भयानिके परियने कल्मेशे चाडो नाही ऐसे देखोनी सकळ अर्जुना आपले कुळ मग म्हणे राजे हे केवळ निरय होगो संजय वाच एवं भुक्तार्जुनाः सांख्यरतुपस्थ उपासितः विसृज्यन् सहरन् त्यापशोक सविग्रमानसा इति भगवद्गीता सुपनिषन्तु ब्रह्मविद्या योगशास्त्रे कृष्णार्जुनसंवादे अर्जुन विषादयोगे नाम प्रथमोऽध्याय। ऐसे ती अवसरी अर्जुन बोलला समयी संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते मग अत्यंत उद्विगला न धरत विवरू आला तीत उडी घातली खाला रथो निया जैसा राजकुमारो वदचितो सर्वदा होय उपहतो कारवीरागस्तो प्रवरिणो नातै मा सिद्धी सममे मे जितिला तावसु प्रेमे मग आकडोनिया कामे दिनुकी जे तैसा तो धनधरो अत्यंत दुःख जजरो दिशे जेत रविवरो त्याजिला तेने मग धनुष्यबाणा सांडिले न धरत शुभात आले ऐसे कराया वर्तले संजय म्हणे आता या परी तो वैकुंठ नाथो देखोनी सखेद पार्थो पावने परी परमार्थो निरोपिल ते सविस्तर पुढारी कथा अति कौतुके एकता ज्ञानदेव म्हणे आता निर्दिदास इति ज्ञानदेव विरचितया भावार्थ दीपिकाया प्रथमोऽध्याय। ईश्वर महाराज की जय। भक्तांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।